तर का म्हणता आज लगेच दिवसाबाद बनवला मीने एक ब्लॉग. कारण सकाळपासून खूप गाण्याचा आवाज येत होता मंदिराकडून, म्हणून निघलो मी रस्त्यानं. चला बरं पाहू एक वेळा. आपण जातच होतो तर समोर अनिकेत भाऊ आला आपला घरापाठचा. मग आलो टेकडाच्या वर नरसिंह भगवानच्या मंदिरात. पोचलो आता इथं, पाहतो आता कायचे गाणे वाजत होते बा म्हणून. तर निघलो मग मी पाहासाठी. इथं आलो तर गोनागिना टाकून होता आणि आपला चिकू आला. इकडल्या साईडने एक टिल्लू बसून आहे आपला. तर इथं फाडी हातरून माईक वाईक लावून आहे. तर अंदर सेटअपवाला पाहायला गेलो तर आयुष भाऊच आपला सेटअप करून राहिला डीजेचा इथं. त्याला मग म्हणलं अंदर आलोच तर आपण नरसिंह भगवानच्या पाया लागूनच जाऊ. मंदिराच्या अंदर आल्यावर पाया तर लागण्याच आहे. त्याला मग पाया गिया लागून घेतल्या. आता निघतो बाहेर. बाहेर आलो तर आपला सुजल भाऊ इथं चिचा पाडून राहिला आहेत. भाऊ तू पाड म्हणलं चिचा आणि मी बसतो म्हणलं इकडं. आता या गोट्यावर जाऊन बसा लागणार, आता आराम करायला लागते थोडासा. मग इथं बसलो तर पावा वडाच्या झाडाचे मुळं कसे दिसते. तर पावा कसे भयंकर आहेत झाडच. मस्त सावली देते पण ह्या गावात सर्वात मोठं झाड आहे. मग इकडं पाहिलं तर इकडं लगेच गर्दी जमा झाली. बाया माणसं सगळेच आले आहेत आणि भजनाचा कार्यक्रम होणारच आहे. मग सगळे भजन मंडळी भोवताल बसले. आता होईन वाटते थोड्या वेळा भजनाला सुरुवात. तर होईन का काय एखादं. मग झाली भजनाला सुरुवात. आता तर भाऊ भजन खूप लंब चालल. आणि तुम्हाला भजनाचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता, नवरगावच्या मोठा भाईवर. आणि आपल्याला आता घराकडला फोन आला आहे आईचा, म्हणून आता आपण घराकडे निघलो. आता भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.